सतत खळीचे अपराध सहन केले पाहिजे. आता आपला वेळ पण खूप संपत आलाय, तर जाता जाता एवढं सांगून जाईल की या 3 गोष्टी कधी विसरू नका. आई वडिलांना कधी विसरू नका, भगवान परमात्म्याला कधी विसरू नका, गुरुवरांना कधी विसरू नका आणि त्या भगवंताला कधीच विसरू नका. कारण या जगात कोण कुणाचं नाही. कुणावर तुम्ही विश्वास ठेवू नका, फक्त त्या भगवंतावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण मनाचं जीवन आपलं फुलासारखं जगा. तुम्हाला भोगत्रचं फुल माहिती ना? भोगत्रचा फुलाचा स्वभाव आहे, मोगऱ्याचं फुल हातात घेतलं आणि तेच जर फुल पायाखाली टाकलं तर त्या पायाला सुगंध देतं. आणि काटा, त्या काट्यावर तुम्ही कितीही प्रेम करा, पायाखाली आला की टोचतो आणि हातात घेतला की टोचतो. म्हणून मनाचं जीवन हे फुलासारखं, मनाचं जीवन हे काट्यासारखं कधीच जगायचं नाही. मनाचं जीवन हे फुलासारखं जगायचं. विठ्ठल विठ्ठल.